Welcome to Sate Junior College of Science, Sambhajinagar, Kolhapur. In the previous some lectures, we discussed about projection of satellite. You remember it? प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइटमध्ये आपण वेगवेगळे ऑर्बिट्स बघितले होते. त्याच्यामध्ये इलिप्टिकल ऑर्बिट, सर्क्युलर ऑर्बिट, पॅराबोलिक ऑर्बिट आणि हायपरबोलिक ऑर्बिट असे वेगवेगळे ऑर्बिट्स तुम्हाला मी शिकवले होते, बरोबर. सोबतच आपण सॅटेलाइट लॉन्चिंग जे आहे ते 2 स्टेजमध्ये कसं करतो, सॅटेलाइट लॉन्चिंग 2 स्टेजमध्ये कसं होतं ते आपण डिस्कस केलं होतं. म्हणजे आय थिंक आपण हे लास्ट थर्सडेला मागच्या गुरुवारी किंवा शुक्रवारी आपण हे घेतलं होतं, बरोबर आहे. आता आपण जे आज बीट डिस्कस करणार आहे दॅट इज रिलेटेड टू क्रिटिकल व्हेलॉसिटी. जसं की मी तुम्हाला मागे शिकवलं आहे की सेकंड स्टेज ऑफ सॅटेलाइट लॉन्चिंगमध्ये जेव्हा आपण सॅटेलाइट 2 स्टेजमध्ये लॉन्च करतो त्यावेळी सेकंड स्टेजमध्ये आपण त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देतो आणि ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इक्वल्स टू क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल तर ते सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतं. आपण याच्यावर ऑलरेडी चर्चा केलेली आहे. द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी गिवन टू अ सॅटेलाइट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट. आठवलं का? आता ह्या क्रिटिकल व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला बनवायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बनवण्याचं टार्गेट आहे आणि सोबतच त्याच्यावर बेस्ड असणारे न्यूमरिकल्स घ्यायचे. चला मग बघूया आजच्या बीटमध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन आपल्याला काय माहिती देते. व्हॉट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ अ सॅटेलाइट? ऑब्टेन इट्स एक्सप्रेशन. नाउ डेफिनेशन ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी: द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन फॉर विच satellite revolves in a circular orbit around the earth is called critical velocity of a satellite. जसं मी डिस्कशनमध्ये सांगितलं होतं की सॅटेलाइट लॉन्चिंग आपण 2 स्टेजमध्ये करतो. त्यामध्ये सेकंड स्टेजमध्ये आपण ज्यावेळी सॅटेलाइट 90 डिग्रीमध्ये रोटेट करतो त्यावेळी आपल्याला त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी द्यावी लागते आणि ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इक्वल्स टू क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल तर ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतं, बरोबर आहे. आता क्रिटिकल व्हेलॉसिटीचा जो डेफिनेशन आहे, द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्शन फॉर विच सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे आपल्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी द्यायची आहे की जेणेकरून ते सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरलं पाहिजे. मीन्स सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी सॅटेलाइटला जी काय हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी द्यावी लागते त्या हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणणार आहे? क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, बघा लास्ट काही लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केलं होतं. हा तुमचा अर्थ सरफेस आहे. सॅटेलाइट लॉन्च होताना फर्स्ट स्टेज जी आहे ती फर्स्ट स्टेज तुम्हाला काय देते? रिक्वायर हाईट देते. म्हणजे पहिली स्टेज सॅटेलाइटला एका ठराविक उंचीवर घेऊन जाते. डिपेंड्स ऑन द ॲप्लिकेशन ऑफ दॅट सॅटेलाइट हाईट विल बी डिसाइडेड. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन काय आहे त्याच्यानुसार त्या सॅटेलाइटची हाईट डिपेंड असणार आहे. आता ह्या हाईटवर पोहोचल्यानंतर सॅटेलाइटला काय करतात? 90 डिग्रीमध्ये रोटेट करतात आणि 90 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर इथं सेकंड स्टेज फायर होते आणि ती सेकंड स्टेज तुम्हाला काय देते? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देते. लक्षात आलं का? हे रिमाइंड मुद्दाम केलं आहे कारण की क्रिटिकल व्हेलॉसिटी आपण बघत असताना हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. ओके, फर्स्ट स्टेज काय देते? रिक्वायर्ड हाईट देते आणि सेकंड स्टेज तुम्हाला काय देते असते? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आणि मग ते सॅटेलाइट काय होतं? असं सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अर्थच्या भोवती काय असतं? फिरत राहतं. ओके, आता ही सेकंड स्टेजमध्ये आपण जी काय हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देणार आहे त्याची आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. ओके, डेफिनेशन काय लक्षात आली तुमच्या? द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन फॉर विच सॅटेलाइट रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट राउंड द अर्थ इज कॉल्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ अ सॅटेलाइट. आता याचं डेरिव्हेशन बनवत असताना लेट एम बी द मास ऑफ अर्थ. कॅपिटल एम म्हणजे काय? मास ऑफ अर्थ. स्मॉल एम मास ऑफ बॉडी म्हणजे तुमचं मास ऑफ सॅटेलाइट असेल. कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ आणि एच इज द हाईट ऑफ सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ सरफेस. जसं डायग्राम मध्ये दाखवले बघा. ओके, आतला जो स्पियर आहे हे स्पियर म्हणजे काय आहे? अर्थ आहे ज्याचं मास आहे एम, रेडियस आहे आर. ह्या अर्थ सरफेस पासून एच इतक्या हाईटवर, ओके, एच इतक्या हाईटवर काय आहे? ऑब्जेक्ट आहे म्हणजे तो काय आपला सॅटेलाइट आहे आणि हा सॅटेलाइट अर्थच्या भोवती काय करणार आहे? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणार आहे. लक्षात येते? आणि ह्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरताना त्या ऑर्बिटची जी रेडियस आहे ती रेडियस कशी दाखवले? स्मॉल आरने दाखवले. याचा अर्थ काय? स्मॉल आर म्हणजे काय असणार आहे? कॅपिटल आर प्लस एच असणार आहे.
ओके, आता ह्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असताना त्याला जी वेलोसिटी आहे दॅट वेलोसिटी इज क्रिटिकल वेलोसिटी व्हीसी, ही त्या टँजन्शियलने दाखवतात. हा टँजंट काढलाय ना तसं. जसं की आपण समजा एक दोरा घेतलाय आणि त्याला दगड बांधलाय आणि तो आपण दोरा फिरवतोय, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवतोय. जसं गोफन फिरवतो ना शेतकरी, तसं आपण फिरवत असताना समजा त्या दोऱ्यातून दगड निसटला, तर तो दोऱ्यातून दगड निसटल्यानंतर तो दगड कसा जातो, तर तो दगड त्या दोऱ्याच्या सर्क्युलर मोशनला टँजन्शियल जातो. बरोबर आहे, म्हणजे सरळ रेषेमध्ये निघून जातो. म्हणजे ही जी व्हेलॉसिटी असते ही टँजन्शियल व्हेलॉसिटी, त्याला आपण नाव दिलं आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता तुम्हाला 10वीला शिकवलेलं आहे ग्रॅव्हिटेशनच्या पहिल्या पानावर तुम्हाला सेंट्रीपेटल फोर्स, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आठवतंय का, हे सर्व शिकवलं आहे. कोणतीही सर्क्युलर मोशन मेंटेन करायची असेल तर काय लागतं, सेंट्रीपेटल फोर्स लागतो. बघा, कोणत्याही सर्क्युलर मोशनला मेंटेन करण्यासाठी काय लागतो, सेंट्रीपेटल फोर्स लागतो. आणि या केसमध्ये सॅटेलाइट फिरत असताना आपण त्याला काही दोरी बांधून फिरवत नाहीये, बरोबर ना. काय असं होते का, आपण अर्थवर मुळा मारलाय किंवा आणि त्याला बांधून घातले सॅटेलाइटला आणि दोरीने फिरवलंय, असं होत नाही, बरोबर आहे ना. मग ह्या केसमध्ये सॅटेलाइट जी सर्क्युलर मोशन करतोय ती सर्क्युलर मोशन होण्यासाठी काय लागणार आहे, सेंट्रीपेटल फोर्स लागणार आहे. आता हा सेंट्रीपेटल फोर्स कोण देणार आहे, म्हणजे ह्या मासमध्ये म्हणजे सॅटेलाइटमध्ये आणि ह्या अर्थमध्ये काय असला पाहिजे, सेंट्रीपेटल फोर्स असला पाहिजे. ओके, मगच ही काय होईल, सर्क्युलर मोशन मेंटेन होईल. मग इन दॅट केस द सेंट्रीपेटल फोर्स रिक्वायर्ड फॉर मेंटेनिंग सर्क्युलर मोशन, त्या केसमध्ये जो काय सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी सेंट्रीपेटल फोर्स लागतो, तो सेंट्रीपेटल फोर्स कोण देतं, तर हे एक मास आहे आणि हे एक मास आहे आणि या दोन मासमध्ये काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. मीन्स इन केस ऑफ सॅटेलाइट सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय, सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रीपेटल फोर्स, लास्ट इयरला झालेला आहे. सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल्स टू mv² अपॉन r, बरोबर आहे. इन्स्टेड ऑफ रायटिंग v I write vc, म्हणजेच क्रिटिकल व्हेलॉसिटी, बिकॉज सॅटेलाइट रोटेट इन अ सर्क्युलर ऑर्बिट. लक्षात आलं का बाळांनो, सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला 10वी मध्ये झालेला आहे mv² अपॉन r. फक्त या v च्या बदले आपण vc रिप्लेस केला आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर मी पण शिकवलं आहे, दॅट इज gmm अपॉन r². आता इथं लिहित असताना स्मॉल आर आणि कॅपिटल आर मध्ये बराच फरक आहे, त्यामुळे गोंधळ घालायचा नाहीये. सॅटेलाइट फिरत असताना हाईटवर फिरतंय म्हणजे इथे तुम्हाला स्मॉल आर लिहावं लागेल, करेक्ट. आता हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला. कंडिशन काय आहे, फॉर मेंटेनिंग सर्क्युलर मोशन ऑफ अ सॅटेलाइट सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग दोन्ही साईडला आपण त्याचे फॉर्म्युले लिहिले, दोन्ही साईडला एम काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, इथलं एक आर कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला मिळेल vc² इज इक्वल्स टू gm अपॉन r. vc² इज इक्वल्स टू gm डिवाइड बाय r. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की क्रिटिकल व्हेलॉसिटी जी आहे ती सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड नसते. बघा इथे स्मॉल आर कॅन्सल झालंय, स्मॉल एम कॅन्सल झालं, याचा अर्थ काय, मासवर क्रिटिकल व्हेलॉसिटी डिपेंड नाही, बरोबर आहे. मग आता आपण काय करूया, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेऊया. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यायचं, काय होईल मग, vc इज इक्वल्स टू √gm डिवाइड बाय r, बरोबर. आणि हा स्मॉल आर म्हणजे काय असतो, कॅपिटल R प्लस h असतो. हा फॉर्म्युला बघा लक्षात आला, क्रिटिकल व्हेलॉसिटी vc इज इक्वल्स टू √gm डिवाइड बाय r प्लस h. आणि ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला काय लक्षात आलं, तर क्रिटिकल व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन मास ऑफ प्लॅनेट, की ज्याच्या भोवती तुमचं सॅटेलाइट फिरणार आहे त्या प्लॅनेटचा मास इथे लागतो, त्याचा रेडियस लागतो, त्यानंतर हाईट लागते. फक्त काय लागत नाही याच्यामध्ये, तर क्रिटिकल व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला स्मॉल m म्हणजेच मास ऑफ सॅटेलाइट लागत नाही. म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तुम्हाला सॅटेलाइटला फिरवण्यासाठी त्या सॅटेलाइटचं मास किती आहे हे मॅटर करत नाही. लक्षात आलं. आता हा क्रिटिकल व्हेलॉसिटीचा इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ प्लॅनेट कॅल्क्युलेट करूया. आता आपल्याला एक जुनं रिलेशन आठवलं पाहिजे, gh मीन्स ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट इज इक्वल्स टू gm डिवाइड बाय r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. आपण जसं मंडेच्या लेक्चरला व्हेरिएशन ऑफ g विथ अल्टिट्यूड बघितलं होतं बघा, त्या केसमध्ये आपण हा फॉर्म्युला स्टडी केला आहे. ओके, आता ह्या फॉर्म्युल्यावरून आपण जी gh ची व्हॅल्यू काढणार आहे त्याच्यामध्ये बघा gh इंटू r प्लस h म्हणजे स्क्वेअर जो आहे तो आपण सेपरेट केला. ठीक आहे, सेपरेट केल्यानंतर काय मिळालं आपल्याला, gh इंटू r प्लस h इज इक्वल्स टू gm अपॉन r प्लस h, करेक्ट. पण आपला क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय माहिती आहे,
√gm/r+h, बरोबर आहे ना, √gm/r+h. मग ह्या gm/r+h च्या बदले आपण काय लिहू शकतो, gh/r+h लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला क्रिटिकल व्हेलोसिटी काय मिळाला, √gh/r+h. ओके, आता हा झाला रिमार्क त्याच्यामध्येच. ठीक आहे. दुसरा रिमार्क बघा, क्रिटिकल व्हेलोसिटी ऑफ सॅटेलाइट क्लोज टू द अर्थ सरफेस. म्हणजे जर सॅटेलाइट अर्थ सरफेसच्या जवळ असेल, मग इन दॅट केस r+h इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू r. म्हणजे आपण इथं ही हाईट काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. कारण अर्थचा रेडियस जो आहे तो 6400 किलोमीटर आहे, बरोबर. आणि समजा सॅटेलाइट एक 4 किलोमीटर असेल, तर ॲज कम्पेअर्ड टू 6400 किलोमीटर 4 किलोमीटर इज व्हेरी लेस. हेन्स वी कॅन निग्लेक्ट द व्हॅल्यू ऑफ 4 किलोमीटर. म्हणजे आपण इथं हाईट काय करतो, निग्लेक्ट करतो. आणि हाईट जर निग्लेक्ट केली तर हा फॉर्म्युला काय होईल, VC इज इक्वल्स टू √gm/r. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामधला जो h आहे तो h इथं नाही आहे बघा, म्हणजे निग्लेक्ट केला, बरोबर आहे. मग इथला जर आपण h निग्लेक्ट केला आणि r केला तर इथला आपण gh लिहायची गरज नाही आहे, कारण की आता तो जवळ आला याचा, तर g लिहायला पाहिजे. हाईटवर असेल तर gh लिहितो, पण आता तो क्लोज टू अर्थ सरफेस असल्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, g म्हणणार. आणि ह्या r+h च्या बदले आपण इथं काय म्हणणार आहे, r म्हणणार आहे. हा झाला तुमचा सेकंड रिमार्क. म्हणजे क्रिटिकल व्हेलोसिटी इन टर्म्स ऑफ स्मॉल g हा फॉर्म्युला आपल्याला इथे मिळालेला आहे. आता क्वेश्चन काय आहे बघा, शो दॅट क्रिटिकल व्हेलोसिटी ऑफ सॅटेलाइट क्लोज टू अर्थ सरफेस ऑफ रेडियस r and mean density d is given by VC is equals to 2r √πgd/3. म्हणजे सिम्पली आपल्याला क्रिटिकल व्हेलोसिटीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डेन्सिटी बनवायचा आहे. आणि हा फॉर्म्युला बनवत असताना सॅटेलाइट काय दाखवायचा आहे, क्लोज टू द अर्थ सरफेस आहे असं कन्सिडर करायचं आहे. मग मी काय करतो, VC इज इक्वल्स टू √gm/r लिहिला, जसं की आपण आता फॉर्म्युला बघितला होता, बरोबर आहे. आता इन्स्टेड ऑफ रायटिंग m म्हणजे काय येणार आहे, मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता आपण कन्सिडर करत असताना अर्थ कसा करतोय, स्पेरिकल कन्सिडर करतोय. म्हणजे व्हॉल्यूम किती येणार, 4/3πr³. ओके, आणि डेन्सिटी किती येणार, d, बरोबर आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ रायटिंग m वी राईट 4/3πr³ करेक्ट. मग आता ही m ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूया. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला मिळेल VC². आता मी दोन्ही साईड स्क्वेअर करून घेतला, VC² इज इक्वल्स टू g, m च्या बदली 4/3πr³ डिवाइड बाय r. कळालं का. मग 4/3πr²GD राहिलं, त्यातलं r एक कॅन्सल होऊन जाईल. ओके, आता जसं पण इथं स्क्वेअर केला होता सर, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ह्या स्टेपवरून ह्या स्टेपला इथून आपण स्क्वेअर केला. तुम्ही नाही केला तरी काय अडचण नाही, तुम्ही डायरेक्ट इथे m ची व्हॅल्यू पुटअप करू शकताय. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा स्क्वेअर केला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आता आपण त्याचे स्क्वेअर रूट घेतोय. आता स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा जो 4 आणि हा जो r² आहे, हा 4 आणि हा r², स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना 2r म्हणून येणार, बरोबर आहे. आणि बाकी सगळ्या क्वांटिटीज स्क्वेअर रूटच्या आतमध्ये राहणार. म्हणजे फॉर्म्युला मिळाला VC इज इक्वल्स टू 2r √πgd/3. लक्षात आलं का बाळांनो. म्हणजे हा फॉर्म्युला आपण असं दाखवा म्हणून सांगितलं होतं, शो दॅट VC इज इक्वल्स टू 2r √πgd/3. तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, जर तुम्हाला कुठल्याही फॉर्म्युलामध्ये डेन्सिटी इंट्रोड्यूस करा म्हणून सांगितलं, तर तुम्ही जे मास दिलेलं असतं त्या फॉर्म्युलामध्ये ते मास रिप्लेस करायचं ॲज अ व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हणून. ॲटोमॅटिक तो फॉर्म्युला मॉडिफाय होतो मासमधून डेन्सिटीकडे. लक्षात आलं. आता हा जो फॉर्म्युला आपण घेतला आहे, आता आजच्या होमवर्कमध्ये हे जे आजचे बीट क्रिटिकल व्हेलोसिटीची डेफिनेशन, त्यानंतर ओरिजिनल फॉर्म्युला, त्यानंतर स्पेशल केसेस म्हणजे क्लोज टू द अर्थ सरफेस, आणि त्याच्यानंतर इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, होमवर्कमध्ये मला तुम्ही हे सगळे फॉर्म्युलेज आणि प्रूफ जे आहेत ते लिहून पाठवायचे आहेत. मी सोबतच तुम्हाला ह्या टास्क सोबत ह्या नोट्स ज्या मी काढलेल्या आहेत, ह्या नोट्स मी तुम्हाला देतो. तुम्ही त्या कॉपी करून मला पुन्हा सेंड करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय घेऊया, ह्याच्यावरची न्यूमरिकल्स घेऊया आणि टाइम पिरियड घेऊया. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्येच घेऊया, कारण आपण आज 2 लेक्चर घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच्यावरचे न्यूमरिकल्स आणि टाइम पिरियडचं नवीन फॉर्म्युला, जसं की केप्लर्स लॉ मध्ये दाखवला होता, t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³, तो शिकायला मिळेल. हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे, थँक्यू.